आई अगं काय कुठली मैत्रीण तुझी आजारी आहे कोणीतरी हिची कुठली मैत्रीण आहे जी आजारी आहे नाही इसी सईना नक्कीच काहीतरी खोटं बोलते आणि लुक चेंज करायचा म्हणून ही ड्रेस घालून येणाऱ्यातले नाहीये इसी काहीतरी गडबड आहे एबी अंकल जर सांगणार नसतील ना तर आपल्याला शोधून काढायला पाहिजे मला ना ह्या मोमेंटचा एक सेल्फी काढायचा आहे फोटो शिवाय काही चालत नाही बाई आमचं बघा इकडे नाईस मस्त थँक्यू मम्मा मला पापडाचं पण काढू दे ए आधी तू लाटलेल्या पापडाचं काढ मम्मा त्रिकोणी पापड लाटलाय आई हे घ्या सई खरंच नशीब काढलंस हा पोरी एवढी जीव लावणारी माणसं मिळालीत हो ना वरून अरे चहा कर ना सगळ्यांसाठी अरे नाही बस तू मी कर तुम्ही दोघेही बसा अहो जावई बापू मी करतो ना मी काय करतोय मी काहीच करत नाही एनिवे मला फक्त तुम्ही टी करतात मी हेल्प करते ना तुम्हाला सांगू ना मी कुठे मला ना सगळं माहितीये घरातलं शुगर हा शुगर अगं मीठ हे अंजली ते ते मी ऑडिशन आणि लाईट्स मुळे डोळे ना मला पटकन मीठ आहे का शुगर शुगर हा अगं सई तू बरी आहेस ना बाळा तू येईपर्यंत जीवात जीव नव्हता बघ माझ्या आई मी ठीक आहे तुम्ही काळजी नका करू हं? बोलूयात नंतर ओमी अरे नीट काउंट कर तू कसा काउंट करतोय हा ए मी माझं काम व्यवस्थित करतोय तू तुझं काम नीट कर मी व्यवस्थित करते तू तुझं काम नीट कर आहे माझं लक्ष आई तुझी पहिली आणि शेवटची ऑर्डर होती हा जानकीताई तुम्ही होतात ना म्हणून एवढी ऑर्डर पूर्ण झाली हा नाहीतर हे बघा इथून पुढे तू अशा ऑर्डर्स अजिबात घेणार नाहीयेस तुला खूप त्रास होतो ना ह्या सगळ्याचा आणि आमच्यासाठी तू खूप महत्वाची आहेस हो ना वरून हो मग काय आणि आई माझंही आता शिक्षण पूर्ण झालं ना का मी जॉब करेन आणि पैसे कमवेन तू काही चिंता करू नको बघ ऐकलत ना सुमनताई आणि एक वय झाल्यानंतर आई वडिलांनी मुलांवर सगळं सोपवायचं आणि छान आराम करायचा अहो आयुष्यभर कष्ट केलेत तुम्ही आता नका जीवाला त्रास करून घेऊ आणि तुमची मुलं इतकी गुणी आहेत ना की तुम्हाला काळजी करायची गरजच नाहीये आई मला प्रॉमिस कर इथून पुढे तू असं अजिबात वागणार नाहीस प्रॉमिस बाई गं, हात भरले बाई आज. अरे वा, रिया काय काय खाल्ल्यास तू काही लिमिटच नाही कधी आलात तुम्ही आता? कधीच पुस्तक पण पण मजा आली आज
किती पापड लाटले आपण. हो बाई खूप. पापड लाटायचा रेकॉर्ड केलाय आपण. गिनीज बुक मध्ये ना नाव फिक्स आहे आपलं. याच तुम्ही खूप मजा केलेली दिसतीये. हा? मग मला का नाही नेला तिकडे पापड लाटायला? हे बरं आहे. अहो तुम्ही तिथे काम करायला गेला होतात ना, हा. तिथे काय तुम्हाला फोन करून सांगायला होतं, अहो काम राहू दे, या इथे पापड लाटूया. आणि देवांश कुठे आहे? देवाचा फोन आलाय काहीतरी कामाचा, बोलतोय बाहेर. येईलच. हा बा आला. हा. काय रे देवा, काय झालं? त्या जर्मन डेलिगेटचा फोन आला होता. ते रेडी आहेत आपल्या बरोबर डील करायला. अरे वा, मग आनंदाची बातमी आहे की. चला पार्टी करूया. देवा काय झालं, तुझं तोंड का पडलंय? उद्याच कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं आहे त्यांना. आणि मग साईन करताना कंपनीचे सगळे पार्टनर्स हवे तिथे. म्हणजेच भैरवी आई पण यायला हवी तिकडे. मग विचार कसला करताय? त्यांना फोन करा ना, त्या नक्कीच कॉन्ट्रॅक्ट साईन करायला येतील. हो नाही? हो देवा, तुझी अडचण कळली ना तर ताई नक्की येतील. नाही, ती माझा फोन पण उचलणार नाही, मला माहिती आहे. देवांश, तुम्ही सगळं आधीच का ठरवून टाकताय? एकदा फोन ट्राय करून बघा ना. हा फाईन. तुम्ही म्हणताय तर ट्राय करतो. बघा तुम्हीच. सी, आय टोल्ड यू. नाही उचलणार ती फोन. एक मिनिट, मला असं वाटतंय त्या बिझी असू शकतात. बाबा, तुम्ही एकदा फोन करून बघता का? नाही म्हणजे त्यांचा कोणी मॅनेजर असेल, ड्रायव्हर असेल तर त्यांना फोन करून बघा ना. ठीक आहे, भैरवीच्या ड्रायव्हरला फोन करतो. त्याचा नंबर आहे माझ्याकडे. भैरवीचा ड्रायव्हर. अहो फोन स्पीकरवर टाका ना. ताईंचा आवाज खूप दिवसात ऐकलेला नाहीये आम्ही. ताई असतील आणि बोलल्या तर आम्ही त्यांचा आवाज तरी ऐकू. बर. हाँ सर बोला. हा, भैरवी मॅडम आहेत का तिकडे? नाही, मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करतोय पण त्या उचलत नाहीयेत. तर जरा असतील तर द्या, माझं अर्जंट काम आहे म्हणावं. हो आहेत ना, इथेच आहे. देतो हा, एक मिनिट. हा. मॅडम, शरद सरांचा फोन आहे. मी अननोन लोकांशी बोलत नाही. कामात आहे ना, फालतू गोष्टींसाठी यायचं नाही इकडे. निघा. देवांश, काही झालं तरी हे डील मी देवांशच्या हातून जाऊ देणार नाही. मॅडम, सिक्युरिटी. मॅडम, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. मला काही बोलायचं नाही. रादर तुम्हा सगळ्यांशीच मला काही संबंध ठेवायचा नाहीये. खूप वेळ नाही घेणार आहे तुमचा. सॉरी, फक्त 5 मिनिटं. मी बोलून झालं की लगेच निघून जाईन. प्लीज माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या ना. उद्या आपल्या कंपनीला जर्मन डेलिगेट सोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करायचंय आणि तुम्हालाही माहिती आहे तुमच्याशिवाय ते काम पूर्ण नाही होऊ शकत. ओ, नाव आय गॉट इट. माझ्याशिवाय काम अडलंय म्हणून माझ्या दारात आलीयस. वा, यू गाईज आर सो सेल्फिश. नाही मॅडम,
माझ्या येण्याचा वेगळा अर्थ नका घेऊ तुम्ही. नाही म्हणजे मी कामानिमित्तानेच आली आहे तुम्हाला भेटायला, पण निमित्त फक्त तेवढंच नाही आहे. तुम्ही पुन्हा नव्याने ऑफिसला याल, देवांशसोबत तुमची भेट होईल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि मॅडम नेहमी तुम्हीच म्हणता ना की काही झालं तरी काम सफर होता कामा नये. देवांशने कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि मला खात्री आहे त्यांची आई त्यांची ही मेहनत वाया नाही जाऊ देणार. ऐक ना, हा जो इमोशनल ड्रामा आहे ना, आई मुलगा हे सगळं ना तुझ्या घरी करायचं, इकडे नाही करायचं. हे सगळं माझ्या मुलाला माझी काळजी असती ना तर तो माझ्याशी असा वागलाच नसता. माझ्या मुलाला माझी काळजी नाही, तो माझा विचार करत नाही, मग मी का करायचा? जा तू इकडून, निघ. मॅडम तुम्हाला गैरसमज झालाय. असा एकही क्षण जात नाही की देवांशना तुमची आठवण येत नाही. ते बोलून दाखवत जरी नसले ना तरी तुमच्याशिवाय ते नाही राहू शकत. खूप आठवण येते त्यांना तुमची. माहिती आहे काही गोष्टींमुळे तुमच्या दोघांमध्ये खूप मोठे गैरसमज झालेत. आणि मला हेही माहिती आहे की तुम्ही काहीच केलेलं नाहीये, तुम्ही निर्दोष आहात. आणि मला हे त्यांना सिद्ध करून दाखवायचंय. अगदी खरं सांगते तुम्हाला. आणि मॅडम मी शब्द देते तुम्हाला, मी मानाने तुम्हाला परत आपल्या घरी घेऊन जाईन. तू मला मानाने घरी घेऊन जाणार आहे, ते माझ्या घरी, आणि मला निर्दोष सिद्ध करणार? म्हणजे मी गुन्हेगार कधी होते? हा, काय केलंय मी? मी जर काही केलंच नाहीये तर काय सिद्ध करणार आहेस तू? ऐक ना, हे सगळे नखरे करून झाले असतील ना तर आपण निघायचा. ऐकून हा सगळा ड्रामा इकडे नाही करायचा. गप्प पण निघतेस की सिक्युरिटीला बोलवून धक्के म्हणून बाहेर काढू? सिक्युरिटी नाही मॅडम, मी निघते, पण प्लीज उद्या या. देवांशना खरंच बरं वाटेल. गॉड, मी येते. जानकी, एकदा सईला फोन लावतेस का तू? हा, बघा आली सई. काय झालं? काय भैरवी भेटली का तुला? काय म्हणाली ती? काय बोलले ताई? हो म्हणाली असेल ना. झाली असेल ना रेडी यायला. किती वाजता येणार आहे कॉन्ट्रॅक्ट साईन करायला ती? बोला. सिरियसली साई, तुम्हाला का हाऊस आहे का स्वतःचा अपमान करून घेण्याची? आणि तुम्हाला काय वाटतं भैरवेला माहिती नाहीये या कॉन्ट्रॅक्ट बद्दल? मार्केटमध्ये कोण कोणाशी डील करतंय, कोण कुठलं कॉन्ट्रॅक्ट साईन करतंय, सगळं माहिती असतं त्याला. शी नोज एव्हरीथिंग. त्यामुळे जर तिला यायचं असतं ना तर ती आली असती. ऍटलिस्ट जेव्हा आपण तिला फोन केले तर रिसीव्ह केले असते तिने, पण तिला नाही यायचंय. त्यानंतर बाबांनी, तुम्ही, मी, कोणी कितीही काही समजवलं ना तरी ती येणार नाही, कारण तिने ते ठरवलंय. देवा, तू प्लीज शांत हो आधी. त्या दोघींचं काय बोलणं झालंय ते ऐकून तर घे. मी सांगतो ना तुला तिकडे काय झालंय ते. मी सांगतो. या गेल्या असतील तिकडे आपल्या काळजीपोटी. पोट तिडकीने रिक्वेस्ट केली असेल यांनी तिच्याजवळ. डोळ्यात पाणी आलं असेल यांच्या, पण तिला ते दिसलं नसेल आणि तिने अपमान केला असेल यांचा. आणि आता आल्या इकडे मान खाली घालून. राईट? तुम्हाला सगळ्यांपेक्षा ना सगळ्यात जास्त ओळखतो मी तिला, कारण आई येतील. देवांश, देवांश, मम्मा मी आलोच. मम्मा आता हे प्रोजेक्ट आपल्या हातून जाईल का? नाही ग बाळा, माझा सईवर पूर्ण विश्वास आहे. ती नक्की काहीतरी मार्ग काढेल यातून. देवांश, आय एम सॉरी साई, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी चिडलो तुमच्यावर, पण तुम्हाला त्रास झाला तर नाही सहन होत मला. काय करू मी?
माझ्यासाठी कमीपणा सहन केला ना तुम्ही. का गेला होतात तिकडे? आई तुम्हाला वाटेल ते बोलली असेल आणि तुम्ही सगळं माझ्यासाठी ऐकून परत आला. का का केलं तुम्ही? बोलू द्या ना, काय प्रॉब्लेम आहे? हे बघा, त्या मोठ्या आहेत माझ्यापेक्षा आणि त्यांचा अधिकार आहे मला बोलण्याचा. आणि असंही त्या दुखावल्या गेल्यात ना, म्हणून ते एवढं सगळं बोलतात. दुखावलं गेलंय म्हणजे? व्हॉट अबाउट मी? मला काय त्रास झालाय, मला काय त्रास होतोय याचा कोणीच काय विचार करत नाही, स्पेशली तुम्ही. मला फिलिंग्स नाही आहेत का सई? मी असं कुठे काय म्हणाली? नाही, नेहमी ना तुम्ही आईचीच बाजू घेता का? तुम्हाला माहिती आहे ना तिने काय केलंय माझ्या बरोबर, कशी वागली ते. स्टील तुम्ही असं कसं बोलू शकता? देवांश, तुम्हाला वाटतंय तसं काही केलेलं नाहीये भैरवी मॅडमने. तुमच्या किडनॅपिंग मागे, त्या अलिबागला जे तुमच्यावर हल्ला झाला होता त्यामागे भैरवी मॅडमचा हात नाहीये. कोण आहे मग? ठीक आहे, अंडरस्टूड. अलिबागला जो हल्ला झाला त्यात आईचा हात नव्हता, मग कोणाचा हात होता सांगा? सांगा. सही, एकतर ना आपण इतक्यांदा बोललोय ना या विषयावर, पण तुम्हाला कळतच नाही माझं म्हणणं काय आहे ते. हे सगळं खूप सिम्पल आहे. मागे जे काही घडलं ते जर आईने केलं नाहीये तर ती स्वतःला निर्दोष प्रूफ करायसाठी काहीच प्रयत्न का करत नाहीये? ती स्वतःहून माझ्याशी बोलायला का येत नाहीये? तिच्या बाजूने जे काही घडलं ते सगळं नीट का करत नाहीये? का? कारण त्यांचा स्वाभिमान दुखावला गेलाय. जेव्हा आपलाच मुलगा आपल्यावर असे आरोप करतो तेव्हा एका आईला किती वाईट वाटत असेल. एनिवे, या सगळ्यातनं खूप वेळ जातोय आपला. हे कॉन्ट्रॅक्ट कसं मिळवायचं याच्यावर जास्त लक्ष द्यायला हवं आपण. आय एम सॉरी फॉर ऑल दिस. आय एम रिअली व्हेरी सॉरी. देवांश, इट्स ओके. मला कळतंय तुम्हाला कामाचं खूप टेन्शन आलंय, पण सगळं काही व्यवस्थित होईल ना. आपण करूयात. मी फ्रेश होऊन येतो, मग झोपायला घेऊयात. आलोच. मला माहिती आहे देवांश, तुम्ही मान्य नाही करणार. भैरवी मॅडम तुमच्या आयुष्यात नाहीये याचा खूप त्रास होतोय तुम्हाला, हे कळतंय मला. पण काळजी करू नका. मॅडमवर जे काही चुकीचे आरोप लागलेत ना ते सगळे खोटेत हे लवकरात लवकर मी सिद्ध करेन. कारण मला माझं कुटुंब विखरू द्यायचं नाहीये. ॲक्च्युली मला ना तुला सॉरी म्हणायचं होतं, म्हणून तुला असा मेसेज करून बोलवून घेतलं मी. सॉरी ओंकार. सॉरी कशासाठी? आज तुम्ही सगळे इतके आमच्या घरी आलात सगळ्यांना भेटायला आणि मला तुझ्याशी फारसं बोलताही नाही आलं, म्हणून सॉरी. तुलाही माझं वागणं जरा वियर्ड वाटलं असेल ना. सॉरी यार. थोडंसं ऑड वाटलं मला, पण मी बाकीच्यांसारखा जजमेंटल नाही आहे. ओंकार, ॲक्च्युली हे सगळं ना जरा जास्तच कॉम्प्लिकेटेड आहे रे. म्हणजे तुझी आणि माझी इतकी छान फ्रेंडशिप आहे, पण हे जर तुझ्या घरच्यांना कळलं ना तर मला नाही वाटत ते खुश होतील किंवा त्यांना ॲक्सेप्ट होईल, म्हणून मी असं वागले. पण खरंच सॉरी. खरंच सॉरी. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. नाही, तू इट्स ओके म्हणतोस खरा, पण नेहमीसारखं बोलत नाही आहेस आज माझ्याशी. काही झालंय का? ओंकार, मी आहे, अंजली आहे तुझ्यासमोर. हे बघ, तू ना माझ्याशी काहीही शेअर करू शकतोस. तुला माहिती आहे ना काय झालंय, कसलं टेन्शन आहे का? अगं, घरी ना थोडा प्रॉब्लेम सुरू आहे, म्हणून माझा मूड ऑफ आहे. आता तू असं बोलणार आहेस का माझ्याशी? मूड ऑफ आहे, टेन्शन सुरू आहे. तू अंजलीशी बोलतोस, मी प्लीज क्लिअरली बोल. अगं, आज काय झालं, जर्मन डेलिगेटचा फोन आला होता. ते रेडी आहेत आपल्या बरोबर डील करायला. अरे वा, मग आनंदाची बातमी आहे की. उद्याच कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं आहे त्यांना, आणि मग साईन करताना कंपनीचे सगळे पार्टनर्स हवे तिथे. भैरवी भेटली का तुला? काय म्हणाली ती? काय बोलले ताई? हो म्हणाली असेल ना, झाली असेल ना रेडी यायला. किती वाजता येणार आहे कॉन्ट्रॅक्ट साईन करायला ती?
सिरियसली सई, तुम्हाला का हाऊस आहे का स्वतःचा अपमान करून घेण्याची? आता असं वाटतंय की ब्रोच्या हातात नाही कॉन्ट्रॅक्ट जाणार की काय. बहिणीने पण खूप ट्राय केलं का कन्व्हिन्स करायचं, काहीच नाही झालं. हेच तर चुकलं ना. जे सईने ना जायलाच नको होतं भैरवी मॅमशी बोलायला. नाही म्हणजे अगं त्या बिचारीला फक्त वाटलं की तेवढीच दादाला हेल्प होईल म्हणून ती गेली. अरे पण झाली का हेल्प? नाही ना, उलटा अजून चिडले असतील ते आता. हे मी माझ्या ऑब्झर्वेशन वरून सांगतेय. कदाचित तुला वाईट वाटेल पण भैरवी मॅमला सई ना कधी आवडलीच नाही रे. ते 1 पासून नाही आवडले. सॉरी पण सई पण माहिती आहे ना कशी चुरू चुरू बोलते. आणि तुला तर माहिती आहे ना भैरवी मॅमला त्यांच्या समोर कोणी शहाणपणा केलेला अजिबात नाही आवडत. खरं तर सई ऐवजी ना तेवांशला पाठवायला हवं होतं बोलायला. म्हणजे तेवांशच्या प्रेमापोटी कदाचित भैरवी मॅम रेडी पण झाल्या असत्या. आणि सई का गेली मला तेच कळत नाहीये. तिच्या जागी जर मी असते ना तर ओंकार मी तुला पाठवलं असतं की तू जा, तू तुझ्या आईशी बोल. तुझ्या आईचं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे, ते ऐकतील. काय करणार, हे सईला समजलं असतं तर. हा म्हणजे तू करेक्ट बोलतेस. आत्याला वहिनी सुरुवातीपासून कधीच आवडली नाही. तेच तर. बहिणी आत्याला बोलायला गेल्यामुळे ती अजून चिडली. एक्झॅक्टली. येस, फायनली सई वहिनीचा भक्त तिच्या अपोजिट बोलला. एसी 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 करेक्ट ट्रॅकवर असतो. बोल बोल बोल, अजून काहीतरी बोल, अजून काहीतरी बोल. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, ओके? सगळं सॉर्ट होईल आणि काहीतरी वे आउट निघेल यातून. बेटर. बरं चल, आता मी निघते. ते काय ना, आत्याला पण बरं नाहीये ना, सो मी तिला सांगितलंय की आज डिनर मी कुक करणार आहे. त्यामुळे जरा घाई आहे. येऊ, मी येते. बाय. टेक केअर आणि तू पण काळजी घे. बाय. किती परफेक्ट जोडी आहे आपली. जोडाला जोडा शोभतोय नाही आपला. सई, तू गप्प बस, काहीच बोलू नकोस. हीच गोष्ट सई मी किती दिवस झाले तुला सांगायचा प्रयत्न करतोय, तुला कळतच नाही. गप्प बस, काहीच अर्थ नाही या गोष्टीला. सई पण आता तुला एक गोष्ट कळली आहे सई. आता तू कायमची माझी होणार आहेस. आपली नावं कायमस्वरूपी एकमेकांशी जोडली जाणार आहे. हो ना बच्चा? हा? सई, विक्रम, विक्रम, सई. किती छान वाटतंय ना सई ऐकायला.